हजारो वर्षाचा दडलेला धम्म तथागताचा धम्म बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला तुम्हाला आम्हाला या बुद्धाच्या ओठात टाकलं. म्हणून या 4 ओळी सादर करतो कवी कमलेशजी पाटील म्हणतात, कैवारी बहुजनांना गुणवंत मिळाला, भीमा समान श्रीवंत मिळाला. की कैवारी बहुजनांना गुणवंत मिळाला, भीमा समान आम्हा श्रीवंत मिळाला. बुद्धाच्या पूर्वी मग काल घ्यावे त्याचे नाव, कारण भीमामुळेच आम्हा बुद्ध भगवंत मिळाला. भीमा हे गीत मी तसं बुद्ध जयंतीसाठी युट्यूबला आमच्या लोकजत्रा ऑडिओ चॅनल, लोकजत्रा युट्यूब चॅनल, तसेच आमचे तेजस भाऊ आणखी 2 चॅनल इथे उपस्थित आहेत. तर बुद्ध जयंतीसाठी आम्ही बुद्धाचं वंदन गीत आपल्या समोर सादर करतोय. का पंचशिलेची कास धरून आदरणीय आमचे गुरुतल्य, आमचा आयडल, आमची शान, ज्यांचे गाणे ऐकून ज्यांच्या गाव आम्ही थोडंफार गायला लागले होते. आमचे भाऊरावजी लोखंडे साहेब यांच्या 4 ओळी एकदा जोरदार गाणं झालं पाहिजे भाऊरावजी लोखंडे साहेबांसाठी. कारण हे बल्लारपूरचं ते भूषण आहे, बल्लारपूरचं भूषण आहे भाऊरावजी लोखंडे साहेब. ते म्हणतात की बुद्धाचे नाव घेता शांती मनास वाटे, बुद्धाचे नाव घेता शांती मनास वाटे, भीमाचे नाव घेता क्रांतीची ज्योत पेटे, शांती आणि क्रांती पोटी जय भीम उदयास आला, जय भीम येता ओटी वैराचा गुण खाते.
बाबा काल कधी बनते गुणवर्धन मोदी ज्यांचं लॉकडाऊन मध्ये ते निर्माण झालं आमचं आम्ही जे गायक मंडळी आहे धम्माचा प्रसार व्हावा आणि गीतातून मनोरंजन व्हावं म्हणून गीतातून मनोरंजन व्हावं आणि धम्माचा प्रसार व्हावा हा शुद्ध हेतू घेऊन आम्ही समाजापुढं आमचे गीत मांडत असतो पण धम्मगुरु गुणवर्धन मोदी धम्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी या 6 ओळी त्यांच्या आपल्याबरोबर सादर करतो रत्नबाळकी दादा नागेश दादा गुणवर्धन मोदी म्हणतात कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो मेरी माता बहिणी भी सुनी कारण तुमच्यामुळे माय मावल्यानं आज बिहार जिवंत आहे माणसाला जास्त वेळ नाही तुमच्यामुळे आज बिहार जिवंत आहे म्हणून राजा गोसावी यांच्या 4 ओळी आठवल्या की काल खाया मिळत नव्हतं आज खाणं होत नाही काल खाया मिळत नव्हतं आज खाणं होत नाही काल कपडे मिळत नव्हते आज नेसणं होत नाही हे पैसे आले म्हणून आम्ही इतके माजलो म्हणून राजा की वंदनेत विहारात जायला आम्हाला वेळच मिळत नाही पण गुणवर्धन मोदी म्हणतात धम्माचा प्रसार व्हावा यासाठी ते म्हणतात कि आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो हाथ में आई लगा मत छोड़ो बुद्ध धम्म का प्रचार और प्रसार करना है कोई भी शहर और कोई भी ग्राम मत छोड़ो घर तुम्हें बनाना है अपना जीवन मूल्यवान तो होठों से अपने गौतम का नाम मत छोड़ो बुद्धाच्या 4 आर्य सत्यानुसार जन्म हे परम सत्य आणि मृत्यू हे अंतिम सत्य जो व्यक्ती जन्माला येतो त्याला मरण अटळ आहे म्हणून कवी संजयजी लोहकरे म्हणतात पहिलं हो तुझीला मिळाले अमूल्य जीवन तुझीला मिळाले अमूल्य जीवन
धम्मं शरणं बुद्धं शरणं धम्मं शरणं तू सदा गात रहा प्रबुद्ध होया सुप्रसिद्ध कवी ज्यांचे हे गीत मी गाता होते आमचे मोठे बंधू संजयजी लोकरे साहेब यांच्याकडनं 200 रुपये मिळाले. जय भीम. आमचे काकाजी यांच्याकडनं सुद्धा बरंचसं रमदान आलं. तसंच बल्लारपूरची शान आदरणीय आमचे कलाकारांचे हितचिंतक आमचे मोठे बंधू नागेश दादा रत्न पारखे साहेब यांच्याकडनं 500 रुपये मिळाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि ते सुद्धा म्हणतात ये शरण बुद्धाला ये शरण बुद्धाला प्रबुद्ध होत्या विजयजी तळसकर साहेब यांच्याकडनं 500 रुपये मिळाले. फार फार आभारी आहे. हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करणं म्हणजे आणि कार्यक्रमात एवढे सारे सिंगर बोलावणं म्हणजे काही मामूली गोष्ट नाही. म्हणून आमचे नागेश दादा यांच्यासाठी 4 ओळी सादर करतो. नागेश दादा के सच्चे स्वाभिमानी सिकंदर जिंदा है आपके जैसे सच्चे स्वाभिमानी सिकंदर जिंदा है और बाजी हार के जीतने वाले बाजीगर जिंदा है. मर जाते हैं प्रणय मगर झुकते नहीं ऐसे आज भी भीजी के लगते जिगर जिंदा है. मेरे कुछ दिन पहले 4 लाइन यूट्यूब पे बहुत फेमस हुई. सबके स्टेटस वगैरह वही दिख रहे थे मुझे. हमारे वो फेमस करने के लिए हमारे लोक जत्रा ऑडियो का बहुत बड़ा योगदान है. हमारे अविनाश भाई का वो 4 लाइन मैं आप लोगों के बीच रखना चाहता हूँ. मला एक मुलगा आहे 2.5 वर्षाचा आणि माझी वाईफ सुद्धा शिकलेली आहे. नर्सिंग आहे ते. मला जास्त वेळ भेटत नाही त्याला शिकवायला. पण ती त्याला आतापासून म्हणजे मला त्याला CBSE पॅटर्नला शिकवायचं आहे. तर माझी पत्नी त्याला शिकवत होती. मी असंच ऐकत होतो. आपला अभ्यास सुरू होता माझा आणि मी ऐकत होतो. ते इंग्लिश मध्ये त्याला शिकवत होती की व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर नेम. हे तर सगळे शिकवतात. पण माझ्या मिसेसनं काय शिकवलं माझ्या पोराला, व्हॉट इज युअर कंट्रीज फादर नेम. व्हॉट इज युअर नेम म्हटलं त्याला तर तो संघर्ष म्हणतो. व्हॉट इज युअर फादर म्हटलं तर तो माझं नाव सांगतो. पण व्हॉट इज योर कंट्रीज फादर नेम म्हणजे भारत का बाप कौन है. तो ये 4 लाइन बांधी है शेर के तौर पे. वो आप लोगों के बीच रखना चाहता हूँ कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. नागेश भाई, अशोक दादा आणि संपूर्ण इथे उपस्थित सर्व बुद्धिजीवी लोक या 4 ओळी का कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया.
प्रणय सतलज उसे पूछा तब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया। प्रणय सतलज उसे पूछा तब लिख दिया, मैंने उसे पूछा कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया। मैंने उसे पूछा भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया। लेकिन मेरे बेटे के लिए 4 लाइन बोल रहा हूं कि क्या है मेरे बाजुओं में ये मैं दिखा सकता हूं, क्या है मेरे बाजुओं में ये दिखा सकता हूं, सच्चे बेटे का हौसला दिखा सकता हूं, और भारत का संविधान बचाने के लिए मैं मेरे अकेली औलाद को जन्म में ला सकता हूं। आज ये भारत का संविधान खतरे में है। जब इलेक्शन आता है तब बोलते हैं कि हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, लेकिन नहीं, सच बात यह है कि भारत का संविधान खतरे में है। इस संविधान की एक बार जोरदार ताली हो जानी चाहिए। क्यों? संविधान बदलने की बहुत वाक्य आपने सुने, लेकिन मेरा उन मनोवादियों से कहना है की आकाशाची उंची मोजायला माप आहे का, आकाशाची उंची मोजायला माप आहे का, आणि समुद्राचे पाणी मोजायला नाप आहे का, आहे का, हो की नाही म्हणा तुम्ही सेंट्रल जेलच्या कायद्यासारखे बसू नका। थंडी नाही लागत आहे ना, ऊन आहे, गरमी आहे, गरमीसाठी आमच्या नागेश दादांना मस्त कूलर लावले आहे। म्हणून आकाशाची उंची मोजायला माप आहे का, बोला की जेवढ्या जेवढ्या का नाही मावशावा, आकाशाची उंची मोजायला माप आहे का, आणि समुद्राचे पाणी मोजायला नाप आहे का। अरे संविधान बदलवायचे म्हणता, पण दुसरं संविधान येण्याकरता दुसरा बाप आहे का। नवीन गीत आमच्या मुलं सादर करतो आहे, का